नमस्कार, स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. आता उत्सुकता आहे ती निकालाची. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तणावाने निवडणुकीची हवा चांगलीच गरम झाली आहे. विशेषतः रामटेक आणि सोलापूर दक्षिण या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने घेतलेल्या यू टर्नने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. या दोन्ही मतदारसंघांमध्ये ऐनवेळी काँग्रेसने अपक्षाला पाठिंबा दिलाय. रामटेक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली होती, पण काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे काँग्रेसचे स्थानिक नेते मुळक यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेते सुनील केदार यांनीही मुळक यांना पाठिंबा देत बरबटे यांना डावलण्याचा ठराव घेतलाय. हा पाठिंबा म्हणजे आघाडीतील मोठी बिघाडी असल्याचं स्पष्ट झालंय. सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेसने आणखी एक मोठा धक्का दिला. खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा दिला आहे. शिंदे कुटुंबाच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता उघड झाले. त्याचा फटका महाविकास आघाडीच्या रणनीतीला बसणार हे निश्चित. दरम्यान भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या घडामोडींवर टोला लगावला. त्यांनी म्हटलं, महाविकास आघाडीत कुरघोडी उघड झाली आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरेंना चांगलाच धक्का दिला. याचा परिणाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर होणार असून काँग्रेसला उत्तर मिळेल. दरेकरांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीतील रंग आणखीच गडद झालाय. काँग्रेसच्या या युटर्नचा फटका उद्धव ठाकरेंना किती मोठा बसतो आणि महाविकास आघाडीतील कुरघोडी मतदारांच्या मनावर काय परिणाम करते. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येक हालचालींवर आपलं लक्ष राहील. तेव्हा पाहत रहा वन इंडिया मराठी. आता या विषयावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.